पटकन बसून घ्यायचंय. स्काउट क्लब चार आपल्या मनामध्ये रुजले जावे आणि म्हणून आपलं जीवन सुखकार सुसंस्कारित आणि चांगल्या पद्धतीने जर घडवायचं असेल तर आपल्याला संतांचे विचार आणि चांगल्या विचारांची गरज आहे. काल आपण पाहिलं की आपल्या गावामध्ये एक पंढरीचं वातावरण तयार झालेलं होतं. हजारो दिंड्या शेकडो दिंड्या या बेलवंडी गावातून जातात आणि जात असताना अनेक संत महात्मा किंवा वारकरी मंडळी आपल्या गावातून जात असतात आणि जाता जाता आपल्याला त्यांचे विचार आणि या वारकऱ्यांचे जो काही संदेश आपल्या पंढरीला घेऊन चालले हे सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि म्हणून विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आज हे व्याख्यान संपन्न होते. आपल्या विद्यालयातील व्याख्यान विभाग ज्यांच्याकडे आहे त्यांना एक सूचना आहे. आजच्या या सदर व्याख्यानाचे महत्वाचे मुद्दे आपण नोंदवावेत, त्याचं छायाचित्रण घ्यावं कारण त्याचा अहवाल आपल्याला या ठिकाणी कार्यालयाला जमा करायचा. फुलांचा मळा पाहिजे, फळा फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे आणि गावातल्या मंदिरापेक्षाही गावामध्ये सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा सुंदर अशा तुमच्या छत्रपती विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटकुलेचा संत निळोबाराय दिंडीतर्फे नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? कशाने? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला डोक्याने चालायच्या एक दोन गोष्टी सांगणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण मोठा चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं, अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी बुटका, मी लुकडा, मी काळा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. कारण मोठा होण्यासाठी कोणाच्या घरात जन्म घ्यायचं हे आपल्या हातामध्ये नसतं. देवाने आपल्याला कोणता रंग द्यायचा हेही आपल्यामध्ये हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर जो महत्वाचा प्रवास आहे शिक्षण, ते शिकून सवरून कसं माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्ही पाखरं पाहिजे, पाखरांना कुठे घरचं असतं, कुठे खाद्य असतं, पण पाखरांचा थवा उडत उडत येतो. एखाद्या लहानशा झाडावर बसतो, त्या फांद्या वागतात, पाहणारा वाटतं अरे पक्षी पडतील किंवा काय, फांद्या मोडतील किंवा काय, परंतु मुलांनो त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मला मोठं व्हायचंय. तुमच्यातला प्रत्येक जण 100% मोठा होऊ शकतो. मोठा होण्यासाठी माणसाचा रंग. आपल्या भारताच्या राष्ट्रपती काय त्यांचं नाव आहे? काय कसला त्यांचा कलर आहे? काय नाव त्यांचं? राष्ट्रपती काय? द्रौपदी मुर्मू. एका आदिवासी समाजातल्या मागास समाजात जन्मली एक मुलगी. 6व्या वर्षी तिच्या आई वडिलांचं खाणीमध्ये निधन झालं. अनाथ आश्रमात शिकली आणि इतकी शिकली कारण तिला आई बाप नव्हते. तिला माहिती आता मला शिकलंच पाहिजे आणि इतकं तिनं टॅलेंट पाजळलं. तिच्या हुशारीमुळं, फक्त तिच्या टॅलेंटमुळे प्रत्येक विद्यापीठात पहिली आली होती. फक्त तिच्या टॅलेंटमुळं भारताचा राष्ट्रपती बनवला. कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा, देवानं कोणता रंग दिला याला काही महत्व नाही. तुम्हाला दुसरं पात्र एक माहित आहे? पी.टी. उषा नाव ऐकले? कोण होती? धावपट्टू. बरोबर, हुशारा धावपट्टू होती. तिचा इतिहास सांगतो तुम्हाला थोडक्यात. ती एका आदिवासी समाजातल्या मागास वर्गातली मुलगी. ती शेळ्या पाळायला जायची, शेळ्याच्या मागे पळायची आणि त्या रस्त्याच्या कडेला शेळ्या पाळत असताना एक शिक्षक त्या रस्त्यावरून येत असताना ती शेळ्या मागे पळत असताना तिनं पाहिलं. त्या शिक्षकानं पाहिलं, अरे मुलगी किती पळते. मग त्या मुलीला शाळेमध्ये
स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला. शाळेत पहिली आली, तालुक्याला पाठवलं, जिल्ह्यात पहिली आली, राज्यात पहिली आली तामिळनाडूमध्ये, आणि आपल्या देशामध्ये सुद्धा पदक मिळालं. मग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिला पाठवलं. परंतु सतत काय झालं, सतत 2 वर्ष तिचं पदक, सतत 2 वर्ष तिचं पदक फक्त 9 सेकंदावर उकत होतं. प्रतार बसा, 9 सेकंदावर उकत होतं. परंतु ती रोज प्रॅक्टिस करायची. या गावातून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर आणि परत 5 किलोमीटर, दररोज 10 किलोमीटर ती सराव करायची. सकाळच्या वेळेला सराव करत असताना एका दिवशी काय झालं, त्या पलीकडल्या गावात गेली आणि पलीकडल्या गावातून जशी माग फिरली तशी त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची कळवण पाहिली का? कुत्रे एकमेका गोरखीत होती आणि ती कुत्रीची कळवण लागली की जशी मागं फिरली, एक कुत्र तिच्या मागं आलं आणि बाकीची कुत्री त्या कुत्र्यांच्या मागं पळाली. तिला असं वाटलं ही कुत्री माझ्या मागं लागली आणि मग त्याच्या भ्यानं तिची चिंगाट पळाली, मुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद तोडले आणि मग दुसऱ्याच वर्षी भारताला सुवर्ण पदक मिळालं. मला सांगा ती का पळाली? तर भियानं त्याला वाटलं कुत्री मागं लागल्यात, मग तिचं स्पीड आपोआप वाढलं. तसं मुलांनो तुमच्या मागं एक कुत्र लागलेलं आहे, ते करिअरचं कुत्र. आपल्या देशामध्ये एक सामाजिक समस्या आहे, सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये मागची मुलं नीट आहे का, मोठाली मुलं नीट आहे का, बारकाल्यांचा प्रश्न नाही, पण प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या मुलाला तर कोणी मुलगी देत नाही, परंतु जी मुलं तुकार बेकार राहतात, सुशिक्षित बेकार होतात, जे आता अभ्यासात लक्ष देत नाही, टंगळ मंगळ करतात, सरांना मागं बोलतात, बापांना मानत नाहीत, अशी मुलं जी पुढे करिअर करत नाहीत, 11वी 12वी पर्यंत कशी तरी पोहोचतात आणि मध्ये सोडून देतात किंवा मध्ये फेल होतात, आता लक्ष देत नाही, ती बेकार मुलं होतात. अशा तुकार बेकार मुलांची लग्न होत नाही. प्रत्येक गावामध्ये सर 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. मी महाराष्ट्रभर फिरतो, नागपूर, भंडारा, प्रत्येक भागामध्ये 10% मुलं बेकार आहेत, त्यांची लग्न होत नाही. आणि ती लग्न का होत नाही तर ती शाळेमध्ये आता लक्ष देत नाही, नीट अभ्यास करत नाही, टंगळ मंगळ करतात, आपलं करिअर करत नाहीत. म्हणून त्या मुलांसाठी खरं तर मी फिरतोय. मुलींचा प्रश्न थोडा वेगळा आहे, मुलींसाठी फिरतोय. मुलींना मी नंतर रामायण सांगणार आहे, परंतु मुलांसाठी पहिलं महाभारत सांगतो. मुलांना महाभारतामध्ये एक पात्र होतं दुर्योधन, दुःशासन. त्यांची कायम तक्रार असायची. गुरुंना म्हणायचे, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, अर्जुनाला शाबाशी देता, त्याला ग्रेड देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मुलांना गुरुंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं होतं का? एकाला शिकवतात, मागल्याला नाही शिकवत, होतं का असं? परंतु त्या अर्जुनाला आणि दुर्योधनाला गुरुंनी जवळ बोलवलं आणि मग दुर्योधनाला दोघांना का झाडाजवळ नेलं. त्यांना म्हटलं मी एक प्रश्न विचारणार आहे, प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. मी एक प्रश्न विचारणार आहे, फक्त या झाडावर एक पक्षी बसला आहे, त्या पक्षाचा डोळा तुमच्या जवळ असलेल्या धनुष्यातून बाण मारून अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त बाण मारण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्हाला काय काय दिसतं? पहिल्या दुर्योधनाला बोलवलं आणि विचारलं, सांग तुला काय दिसतं? दुर्योधनानं पाहिलं, सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पलीकडं आभाळ दिसतं, कधी पक्षी बसला दिसतो. असं उत्तर देऊन त्यानं बाण मारला. त्याचा बाण कुठं तरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं? त्यावेळी अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त काय दिसतो? त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष सध्या काय लक्ष आहे तुमचं? मोठ्याल्या मुलांचं काय लक्ष आहे? ते मोठ्याला मुलगा एकदा माग बघतोय आणि त्याला वाटतंय माझ्याकडे कोणी बघतंय का काय, एखादी कोणीतरी बघतंय का काय, आणि एखादीने जर बघितलं मग ते मनातच म्हणतंय, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं. आमदार होणार तुम्ही, पण ज्यावेळेस तुम्ही तिकडे लक्ष नका देऊ. आता 25 वयाच्या आतमध्ये तुम्ही तिकडे लक्ष देत नका जाऊ. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. काय होतं, 11वी 12वीला मुलगा जातं, 10वीच्या पुढे त्याला वाटतं मी मोठं झालोय, मला शेंडी फुटली आणि मग मला कोणी बोललं नाही पाहिजे, सरांनी रागावलं नाही पाहिजे. सर रागावतात ते तुमच्या भल्यासाठी.
आमच्या वेळेला फटके मारायचे, छडीचे असायचे, परंतु तुमच्या भल्यासाठी तुमचा बाप रागवतो, तो तुमच्या भल्यासाठी. तर खरं तर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, आणि त्या 35 पेक्षा ही 15-16 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं जे त्यांच्या भल्याचं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि पोहोचलं तरी ती डोक्यात घेत नाही. एका मुलाला त्याचा बाप रागवायचा, अरे तुला काय कळतं का, कसले चपला उलट्या पायट्या टाकतो, हे पाय पोचणं सरळ कर, सायकल पडली, तुला काय कळतं का रे, लाईटीचं बटन चालू ठेवले, आणि पाण्याचे नळ तुला काय कळतं का नाही का घड्या, बाप सारखा ओरडायचा. आणि त्या मुलाला वाटलं आता माझी 11वी झाली, 12वी झाली का मी या बापाच्या काचानं, बापाच्या बडबडण्यानं सरळ जातो, आणि सरळ जाऊन तिकडच कुठंतरी नोकरी शोधतो आणि छोकरी शोधतो, आणि तिकडेच गडमडतो. 12वी झाली, पोरग गेलं 12वी वाल्याला कुठं पटकन नोकरी मिळणार. महिनाभर पोरग फिरत होतं कंपनीमध्ये, इकडं तिकडं, नाही काम मिळालं. त्याच्या आईला कळलं, मग त्याच्या आई त्याच्या बापाला म्हटली, अहो पोरग हे ते काहीतरी कामाचं बघा ना, ते वैतागले. मग त्यावेळेला बापानं त्या आईला सांगितलं, त्याला सांग कंपनी एक बाहेर, रोडच्या बाहेर 4 किलोमीटरवर एक कंपनी तयार होते, तिथं जा. तिथं गेल्यावर आईने सांगितलं जा, म्हटल्यावर पोरग गेल्यावर मोठी कंपनी होती, आवाढव्य मोठी कंपनी होती. आणि त्या कंपनीच्या आवाराच्या यादमध्ये जेव्हा त्यानं एंट्री केली, तेव्हा 4-5 नळ असे पाण्याचे नळ चालू होते, आणि ते पाणी असं रस्त्यावर वाया चाललं होतं. त्याच वेळेला त्याच्या बापाचे शब्द आठवते, तुला काय कळतं का नाही, किती पाण्या वाया घालतोय, पाणी वाचवा, पाणी फिरवा, तुला काय कळतं का नाही. बापाचे शब्द आठवले, आणि त्या सरकी त्याने नळ बंद केले. नळ बंद केल्यावर आतमध्ये गेला. आतमध्ये मोठा हॉल होता, असा हॉल बांधलाय ना, त्याच्यापेक्षा मोठा हॉल होता, आणि त्या हॉल मध्ये कोणीच नव्हतं, परंतु सगळे 10-15 फॅन आणि 10-15 टुबा लाईटी सगळ्या चालू होत्या. आणि त्याला ते कुणीच नाही, आणि फॅन चालू, लाईटी चालू. त्यानं पाहिलं, त्या बापाचे शब्द आठवले, आणि तुला काय कळतं का नाही, किती लाईट जाते आपली. आणि मग त्या सरकी बापाच्या शब्दासरची त्यानं फटक्यामध्ये ते लाईटीची बटणं बंद केली, आणि आतमध्ये एंट्री केली. जशी आतमध्ये एंट्री केली, तसं एक पायपोस्टनं 1-2 पायपोस्टने वाकडी तिकडी पडली होती, त्याच्या पायात अडकडलं. त्याने पाहिलं खाली, ती पायपोस्टनी त्याला बापाचे शब्द असले, तुला काय कळतं की नाही, पायपोस्टनी वगैरे सरळ कर. त्या सटक्या सरशी बापाच्या शब्दाची आठवण झाली, पायपोस्टनी सरळ गेली, आतमध्ये गेला. आतल्या हॉलमध्ये 15-20 उमेदवार बसले होते, लाईन मध्ये बसले होते, आणि त्यांच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. प्रत्येक उमेदवार जायचा, आणि 1 मिनिट ह्या दरवाज्यानं जाऊन त्या दरवाज्यानं बाहेर पडायचा, 1 मिनिटामध्ये जायचा. असे 15 मिनिटामध्ये 15-20 उमेदवार गेले, एकटा राहिला. आणि मग त्याला काय कळेना, अरे आतमध्ये जातोय, काय विचारतात का नाही, का नुसतं काय चाललंय. आणि मग तोही भेट आतमध्ये गेला. भेट आतमध्ये गेल्याच्या नंतर मॅनेजमेंटचे सगळे माझं कमर्शियल मॅनेजर, HR मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, अकाउंट मॅनेजर, 7-8 इंटरव्ह्यू घेण्यासाठी होते, ते सगळे उठून उभे राहिले. त्याला नाव विचारलं, त्याने नाव सांगितलं. ते नाव त्यांना एका लेटरवर लिहिलं, ते अपॉइंटमेंट लेटर होतं, आणि ते लेटर त्याच्या हातामध्ये दिलं. त्यानं ते पाहिलं अपॉइंटमेंट लेटर, त्याला काय कळेना, अरे मला काही विचारलं नाही, इंटरव्ह्यू नाही, नेमकी काय भानगड आहे, गांगरलेल्या चेहऱ्यानं. त्याच्या चेहऱ्यावरलं प्रश्नचिन्ह त्या ह्युमन रिसर्चच्या HR मॅनेजरनं पाहिलं, आणि त्याला विचारलं, तुला असा प्रश्न पडलाय ना, तुझी इंटरव्ह्यू घेतली नाही, तुला काही विचारलं नाही, तुला सिलेक्ट कसं काय केलं. तर आमची इंटरव्ह्यू अशी होती, आम्ही गेट पासून, हॉल पासून, आपल्या ऑफिसच्या दरवाजा प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले होते. आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये पाहत होतो. पहिले 20-25 उमेदवार आले, एकानेही नळाचं बंद केला नाही, एकाने लाईट बंद केली नाही, एकाने पाय पोस्टर सरळ केलं नाही. आम्ही पाहिलं, फक्त तूच तेवढं केलं. तुझ्यावर तुझ्या आई वडिलांचे असे संस्कार आहेत, तू गुणी विद्यार्थी आहे, तुझ्यावर चांगले संस्कार आहेत, आणि तुझ्यामुळे नक्की आमच्या कंपनीला फायदा होईल असा मला विश्वास वाटला, आणि म्हणून तुला सिलेक्ट केलं. त्याच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली. आपण बापाच्या बोलण्यामुळे आपण ते सारं केलं, आणि त्यामुळे आपण सिलेक्ट झालोय. ते पोरगं अपॉइंटमेंट घेतलं, त्याला कळलं, आणि 90च्या स्पीडनं मध्ये गेला, आणि बापाच्या पायावर माफी मागितली. माफ करा मला, तुम्ही रागावल्यावर मला राग येत होता, तुम्ही प्रत्येक वेळा माझ्यावर दरडत होता, तुम्ही माझ्यावर ओरडत होता, परंतु त्याच वेळेला तुम्ही मला घडवत होता. तुमचे आई वडील, शिक्षक तुम्हाला रागवतात तुमच्या फायद्यासाठी. जगात फक्त अशा 3च व्यक्ती आहेत जे तुमचं बरं चिंतात. फक्त 3 व्यक्ती आहेत. कोण? तुमचे आई वडील.
तुमचे आई वडील त्यांना वाटतं आमच्या पोरानं खूप मोठं व्हावं, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे शिक्षक. त्या शिक्षकांना वाटतं माझा विद्यार्थी खूप मोठा व्हावा, कलेक्टर व्हावा. जर कलेक्टर झाल्यावर त्यांना तुमच्या पगार नकोय, पण त्यांना फक्त छातीला हात लावून म्हणता येईल, अरे हा साहेब आहे ना खुर्चीवर बसलेला, हा माझा विद्यार्थी आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकानं तुम्ही दोनच प्रकारे मोठा होऊ शकता, एक शिकून आणि दुसरं सवरून, म्हणजे संतांच्या विचारानं. तुम्ही नाव ऐकले का मीराबाई मुलींनो? कोण होती? मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, कोण होते या सगळ्या? कोण? संत होती. संत मीराबाईचं एक भजन आहे, तुम्ही दोन वाक्य माझ्या मोठे म्हणणार का? जैसी लागी लगन मीरा हो गए मगन, वो तो हरी 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 गुण गाने लगी. एक दोन मुली नुसत्या गावात असल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनामी म्हणायला सांगितले? संतांचं भजन एखाद्या डोक्यामध्ये तोंडामध्ये घुसलं, अंतकरणात रुजलं, शरीरात पावलं, तर तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. मुलांनो, अभंग अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये दोन अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधी भंग होणार नाही. मी ज्याला दोन अभंग पाठ करायचे ना, त्याच्यासाठी मी प्रत्येक वर्गामध्ये 2-2, 5-5 पुस्तकं देणार आहे, सरांकडे देणार आहे. आणि अभंग या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आता म्हणायला लावलं, जैसी लागी लगन. जैसी लागी लगन काय अर्थ होतो याचा? मेरा हो गई मगन. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती, तशी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मेरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला, मन लावून अभ्यास केला, तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? बघा, जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळ्या काळ्या नाड्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून मोठा होऊ नको, कॅप्टन होऊ नको, लेफ्टनंट होऊ नको, म्हणणार आहे का? कोणतीही शक्ती जगातली तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत आणि ते शत्रू कुठं बाहेर नाही, ते शत्रू तुमच्या आतमध्ये आहेत. तुमच्या आतमध्ये असे शत्रू आहेत तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय सर थोडासा रागावतील. मुलांनो, नीट ऐका, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नाही. तुम्हाला जर अभ्यास केला ना, तुम्हीच मोठे व्हाल, सरांचं काय बिघडणार नाही. म्हणून आपले शत्रू पहिले बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काही ज्ञानी दुश्मन आहेत, ते तुम्हाला फार आवडतात, आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. कोणते कोणते दुश्मन आहेत माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का? मुलींना माहित आहे. बघा, 8 ते 8:30, 9 ते 9:30 तुम्ही अभ्यास गहपाठ सगळा विसरून जाता आणि त्याच्या पुढे टुळू बघत बसता आणि म्हणता तुझ्या दधीवर रंगला. काय टीव्हीतल्या मालिका आहे, नका टाइम वेस्ट करू. तुम्हाला त्या टीव्हीतल्या मालिका आहे ना, त्यात असतात. या पहिले आगड बॉम्ब खलनायक दाखवायचे रावणासारखे, पण आता खलनायक दाखवत नाहीत, पुरुष नाहीत. आता 2 सुंदर स्त्रिया, एकीनं खोडी करायची आणि दुसरीनं पोरघोडी करायची. याच्या पलीकडे काय नसतं. तिला तो मालिकेतला एक तास तुम्ही आईला कामाला मदत करा, स्वयंपाक करायला शिका, शेतातलं काम काहीतरी करा, किंवा एखादं भजन म्हणायला शिका. कारण जर तुम्ही आईची सगळी कामं शिकला तर पुढे गेल्यावर तुम्हाला बोलणे खावा लागणार नाही. आणि मुलांना दुसरा दुश्मन तुमचा काय आहे, रोज तुम्ही त्याच्यापर्यंत न बोललेलं बरं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये लहान बाळ रडत असलं तर त्याच्या आई नेमकं काय करते? मोबाईल चालू करून त्याच्या हातामध्ये देते. मुलांना मला सांगा, त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते, त्या लहान बाळाच्या डोळ्याची आवरण एवढी नाजूक असतात. आमच्याकडे 7 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलाचे डोके हँग झाले, 17-18 लाख खर्च केला, वर्ग जागेवर आला नाही. म्हणून तुम्ही तुमचा पाठी राखा. तुम्ही तर मोबाईल घेत नाही, तुम्हाला शाळा असते आणि तुम्ही वापरत नाही, कारण तुम्हाला घरात बंदी आहे. वापरता का? बरं झालं नाही वापरत, कारण त्या मोबाईल मुळे 17-18 लाख रुपये गेले. लहान बाळाच्या डोळ्याची आवरण नाजूक असतात, डोक्या चष्मा लागतो आणि मग त्यामुळं मोबाईल हा
50% चांगला आहे, परंतु ते मोठं झाल्यावर एखादा प्रबंध शोधायचा आहे, एखाद्या अभंगाची कवितेची चाल शोधायची, मोबाईल 50% चांगला आहे म्हणजे वाईट आहे ना, ते घेऊ नका. आणि मोबाईल मध्ये असं येतं, एखादं मुलगा सहज उचलतं, तुला 5 लाखाचं बक्षीस लागलं, तू ही क्लिकवर कर, ते 5 लाखाचं बक्षीस कुणी 5 पैसे सुद्धा फुकट देत नाही. परंतु काय नवीन मुलांना कळत असतं, एका सोलापूर अशाच चक्कर मध्ये 80 लाख रुपये टीव्हीला पाहिले असेल बातमी. त्यामुळे मोबाईलच्या भानगडीमध्ये फक्त तुम्हाला शैक्षणिक गरजेपुरता आणि फोन एखाद्याला अर्जंट करायचा तेवढाच वापर मोठं झाल्यावर करा. आता तुम्हाला 10वी पर्यंत मोबाईलची गरज नाही. आणि त्या मोबाईलमुळं फार मोठ्या भानगडी होतात. अहो, एक पोरगी 10वीची पोरगी, तिला त्या मोबाईलचा इष्काणार, ती मोबाईल गोदडीमध्ये घेऊन झोपायची. आणि मोबाईल घेताना कधी एक गाणं होतं बघा त्या पिक्चर मध्ये, शाळेमध्ये निघाली एक पोरगी, शाळेमध्ये मोबाईल घेऊन निघाली, मोबाईल चालू केला, कानाला लावला आणि मग ते गाणं होतं त्या पिक्चर मधलं, चालताना बोलताना मोबाईलच्या हातात, झोपेतही स्वप्नातही हेडफोन हिच्या काना. एक पोरगी शाळेत निघाली, मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. आई म्हणजे काय ग ठेवी, शाळा नाही का काय? आणि मग ठेवी म्हणते, बया याड लागलं नाही, याड चांगलं नाही. सगळ्यात मोठा मुलींचा दुश्मन असेल तर तो मोबाईल आहे. मोबाईल मुळे आमच्या मुली उद्या कॉलेजला जातील, त्या कॉलेजच्या बाहेर आमच्या मुलीला फसवण्यासाठी काही जहाल जातीचे जमातीचे लोक आपला एक पडदा बसवतात, त्याला मोबाईलची लाईट तिथं मोबाईल शॉपी टाकून देतात, 20-25 हजार खर्चायला देतात. आणि त्याचं एकच काम असतं, कोणती मुलगी नवीन आली, कोणती मुलगी सासूद आहे, आणि मग त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मुलगी मोबाईल चार्जिंग करायला जाते आणि मग तो त्याचा नाव विचारतो. पुढल्या वेळेला पोलीस स्टेप घेतो, आज फार सुंदर दिसतेस, आज फार मॅचिंग ड्रेस घातलाय. आणि मग ती सुंदर म्हटल्यावर ती फसते, हसते आणि फसते. आणि मग त्या मुलीला तो कुठली स्टेप घेतो आणि मग तो पुढल्या वेळेला सहज म्हणतो, अरे तू एवढी सुंदर, एवढी हँडसम, एवढी टॅलेंटेड मुलगी, तू एवढ्या सुंदर मुलीला एवढासा लहान मोबाईल 500 रुपयाचा गट्टू वापरतेस. मग ती मुलगी म्हणते, माझ्या बापाने मला दिलाय, मला इनप आहे, मला पुरेसा आहे. पण तो हिरो म्हणतो, अरे तुझ्यासारख्या हँडसम मुलीला कसला मोबाईल पाहिजे? सुंदर मुलीला हँडसम सुंदर मुलगी म्हणल्यावर ती मुलगी हरभऱ्याच्या झाडावर चढते आणि मग ती म्हणते, माझ्या बापाची ऐपत नाही, माझ्या बापाची ऐपत नाही. तो म्हणतो, तुझ्या बापाची ऐपत नाही ना, तर मग मी देतो म्हणल्यावर ती मुलगी म्हणली, नको नको, तुझा मोबाईल मला नको. परंतु तो म्हणला, घे ना. ती म्हणली, माझ्या बापाला जर कळलं तर माझा बाप मला उभी कापेल. तो म्हटला, तुझ्या बापाला कसं कळलं? तुझा बाप कुठेतरी शेतामध्ये कंपनीमध्ये कुठेतरी काम कष्ट करत असेल, घामाच्या धारा गाळत असेल, त्याला कसं कळल? मग त्या मुलीची परिस्थिती द्विधा झाली. जशी सीता वनवासात होती, तिने हरण पाहिलं, त्याला मोह उत्पन्न झाला, अन्नाचं कातड पाहिजे, आणि मग लक्ष्मण रेषा ओलांडली, मग रामायण घडलं. तसा त्या मुलीला थोडा मोह उत्पन्न झाला आणि मग ती मुलगी म्हटली, ठीक आहे. मग दोघं जण गेले. मी शॉर्ट मध्ये सांगतो, मला वेळ कमी दिलेला आहे, 35 मिनिटं. मी शॉर्ट मध्ये सांगतो. दोघं पुण्याला गेले, ती मुलगी गेली, तिथं 20,000 नेले. त्यानं 20,000 पैकी 18,000चा मोबाईल घेतला. तुम्हाला गणित येताना किती उरले? मग 2,000 उरले. आता पोरगी पुण्याला नेली, त्याला वडापाव करून थोडं माग आणणार आहे. आणि मग तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेला. वडापावची आहे का अवकात नव्हती. 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर तिथं बिल आलं 1,800 रुपये. किती आलं? आता किती उरले? जायला पुण्यावरनं पेरणे फाट्याची सत्य कथा सांगतोय मुलांनो. तिच्या बापाचा नंबर देतो मुलीचा लागला तर. मग 200 रुपये उरले. त्याने शाणा व्हायचं ना, 80 रुपये बसला लागत होते. पण त्यानं त्या मुलीवर आणखी शायनिंग करायचा प्रयत्न केला. त्या मुलीला म्हणतोय, आईस्क्रीम खाओगी? ती पण म्हणली, हा हा, बोंबाले. 180 रुपये गेले. आता किती उरले? आणि यायला किती लागत होते बसला? मग प्रश्नचिन्ह होतं, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण त्या मुलीला चेहऱ्यावर दुःख दाखवू शकत नव्हता. अंतकरणामध्ये वेदना होती. आता जायचं कसं त्याचा वेगळाच काव होता. परंतु तो त्या मुलीला घेऊन पायऱ्या उतरायला लागला. आणि तो जसा पायऱ्या उतरत असताना एक त्याच्याच वयाचा भिंजाडलेल्या केसाचा तरुण शेवटच्या पायरीजवळ आला आणि त्याला म्हटला, 20 रुपये देना साहेब, 20 रुपये देना.
तो म्हटला भिकाऱ्याकडे पाहिलं आणि त्यानं विचारलं 20 रुपये का क्या करेगा? तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. तो आपल्या हिरोईनला म्हणतोय, त्या मुलीला म्हणतोय, देख लैला भिकारी ने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हटला वैसा नहीं, गर्लफ्रेंड ने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी या मोबाईलच्या नादामध्ये भिकारी होत चालली. प्रत्येक घरामध्ये 4-4, 8-8 मोबाईल. एका घरातलं 3-4 हजार बिल येतं. आमचं 1000 रुपये बिल आलं. आमचा बाप लाईटीच्या ऑफिस मध्ये जातो, म्हणतो साहेब 2च बल्ब आहे, एवढं कसं? पण मोबाईलचे एवढं पैसे भरताना आम्हाला काही दुःख वाटत नाही. मोबाईल ही अशी पिढी निर्माण झाली. एक वेळ आपल्याला पुढे बाहेर जायचं असत, आपल्या बायकोला आपली बाईल, मराठीमध्ये बायकोला काय भागात बाईल म्हणतात. एक वेळ जाताना माणूस, एकदा जाताना असा जाताना एक वेळ मोबाईल आणि बाईल, एक वेळ बायकोला विसरलो आणि फक्त मोबाईलच घेऊन गेलो. माणूस बायकोला विसरल पण मोबाईलची गरज निर्माण झाली. पण तिचा अतिरेक नको, चांगल्यासाठी वापरायचा आहे. तर मी आता तुम्हाला काय सांगत होतो, मोबाईल, टीव्ही आणि तिसरा डीजे आणि चौथा आमच्या भागात आहे पाटलांचा बैलगाडा. पोरग 4 दिवस पोरग काय करतं, शाळेमध्ये जातं, 4 दिवस बैलगाडीच्या पाठीमागं दांडी मारून जातं. एखादी मुलगी मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला जाते आणि तिकडे गेल्याच्या नंतर त्या मुलाचे 4 दिवस बुडतात आणि 4 दिवसाचा पोर्शन ऑटोमॅटिक मागे राहतो. त्या जीवनाच्या शर्यतीमध्ये तो मुलगा ऑटोमॅटिक मागे पडतो. तुम्हाला लहानपणी गोष्ट होती, तो लहानपणीची शर्यत लागते आणि त्यातला एक जिंकतो. मागच्या मुलाला ताट बसा 5 मिनिटामध्ये. कारण मी तुमचं 25 वर्षानंतरचं जे वर्ष आहे ना, जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे असतात. हा 1 तास, यातला एक विचार घेतला तर पुढला 25च्या नंतरचा तास कोणता आहे माहिती का? तो तास म्हणजे तुमच्या पुढे एखादी बाहुली उभी केली असेल, ब्राह्मण काका पडदा धरी आणि मोठ्यानं आरोळ घेईल, शुभ मंगल. तो सर शुभ व्हायचा असेल तर सावधान व्हा. एक मुद्दा लक्षात घ्या, फक्त शिकून आणि सवरूनच मोठे होऊ शकता. तर मी आता काय सांगत होतो तर जाऊ द्या, तो मुद्दा राहिला. आता मला वेळ कमी दिला, माझ्या घ्या 5-10 मिनिटं राहिल्या. फक्त मी तुम्हाला सांगतो, आम्ही एवढी पंढरपूरला 25 लाख लोक जमतात वारकरी. मला सांगा, त्या 25 लाख लोक जमतात, यांना तिथं गेल्यावर काय मिळतं? देव मिळतो का? आम्हाला एका टायरवाल्याने 2011-12 साली आमची सफेद कपडे पाहून आमची गाडी पंक्चर झाली. लोणी काळभोरच्या जवळ आम्ही एका टायरवाल्या जवळ आवडलो. तर तो टायरवाला नेमका आपल्या हिंदू समाजातला होता. टायरवाल्या ठिकाणी जातात केरळ मद्रासी. तर त्यानं विचारलं फिरकी घेण्यासाठी, का हो मामा तुम्ही एवढं पंढरपूरला जाता, काय एवढी तारामळ होते, आंघोळीची सोय नसते, कसली सोय नसते, पाऊस लागतोय, तुम्ही एवढं जाता, तुम्हाला तिथं देव भेटतो का? देव आहे का? मला सांगा, देव आहे का? आहे का देव? आम्ही त्याला म्हटलं देव आहे, देव सगळीकडे आहे, अगदी सगळीकडे आहे. मला सांग, ही लाईटीची वायर आहे, या लाईटीच्या वायर मध्ये लाईट आहे. तो म्हणला आहे. मग ती दिसते का? नाही. 4 वर्षापूर्वी एक रोग आला होता, कोरोना. त्या कोरोनाचा जंतू कुणाला दिसला का? पण कोरोना होता ना. मग मला सांग, मी त्याला म्हटलं हवा आहे ना, हवा सगळीकडे आहे, पण आम्ही तुझ्याकडे का आलो? तर तुझ्याकडे जे मशीन आहे ना, ते आमच्या टायर मधली हवा गेली, तुझ्या मशीन मधून टायर भरण्यासाठी तुझ्याकडे प्रेशर आहे. तसं त्या पंढरपूर मध्ये प्रेशर आहे. तिथं गेल्यावर जे प्रेशर वारकऱ्याच्या डोक्यामध्ये एकदा मनामध्ये बसलं, आमचा वारकरी 365 पैकी 350 दिवस शेतामध्ये राहतो फक्त त्या प्रेशरवर. ती ऊर्जा आहे. मग देव आहे. मग देव आपला. आणि मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथून पहिले अवतार सगळे झाले, मत्स्यकच्छ, वराह, राम, परशुराम सगळे अवतार झाले. हे अवतार कुणा राक्षसाला मारण्यासाठी झाले, पण हा फक्त विठ्ठलाचा कलियुगातला एक अवतार आहे. हा कुणालाही मारण्यासाठी नाही, सगळ्यांना तारण्यासाठी आहे. कुणाला मारणार? प्रत्येक गावामध्ये कितीतरी रावण पैदा झाले. कुणाला मारणार? पण त्या रावणाला मारण्याऐवजी त्याच्या मनातले जे विकार आहेत ना, दंभ आहे, अहंकार आहे, वासना आहे, काम आहे, क्रोध आहे, हे सगळं विकार मारण्याचं काम फक्त आमचा विठ्ठल आणि त्या विठ्ठलाचा वारकरी संप्रदाय आणि जे भजन ते करतात. माणसाला म्हणून जीवनामध्ये 25 लाख तर वारकरी असतात.
आमचे वारकरी 25 लाख वाखरीपासून पंढरपूर पर्यंत लाईन लावते. दुसऱ्या दिवशी दिंड्या निघतात. ह्या बाजूला तुकारामाचे, ह्या बाजूला ज्ञानेश्वराचे आणि 25 लाख वारकरी आमचे नाचत असतात, गात असतात. आणि ज्या म्हाताऱ्या बाया असतात ना, त्या म्हाताऱ्या बाया पहिल्या मधल्या डिवायडर उभ्या असतात. तुम्ही पाहिलं ना टीव्हीचा सोहळा? पाहिलं का नाही? मधल्या डिवायडर आमच्या म्हाताऱ्या बाया उभ्या असतात आणि त्या म्हाताऱ्या बायांच्या माग काही पोऱ्यांचे 10 ते 15,000 पोऱ्यांचे लोक येतात. पोऱ्यांच्या काही लेडीज असतात, काही जेंट्स असतात. त्या हाफ कपड्यावाल्या, हाफ बनियनवाल्या लेडीज त्यांना नवल लागतो. हे लोक नाचतात, फुगड्या खेळतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली माऊली, विठ्ठल जय हरी विठ्ठलचा गजर चालू असतो. आणि त्या गरीब वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद असतो, एवढ्या आनंदाने नाचतात, एवढा आनंद त्यांना वाटतो. कसला आनंद मिळतो? हाऊ हॅपी. काय असलं, कशाने आनंद मिळतो? त्यांना नवल वाटतं, अगदी त्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग ते पाहत असतात. आमच्या वारकरी फुगड्या खेळत असतो, कोणी अभंग म्हणत असतो, कोणी गवळण म्हणत असतो. आणि ते त्या आमच्या म्हाताऱ्या बायाच्या पाठीमागून त्या बुटक्या पर्यंतच्या हात कपड्यावाल्या बाया अशा मागून डोकावतात आणि आपल्या दूरदाराला म्हणतात, हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची ती म्हातारी म्हणते काष्ट्यावाली, ए भवानी, वंडरफुल नाही, पंढरपूर नाही. आमच्या देशातला सोहळा पाहण्यासाठी बाहेरच्या अख्ख्या जगाला आमच्या संस्कृतीचा हेवा वाटतो. कारण त्यांच्या देशामध्ये अशी काही संस्कृती नाही. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, कॅनडा, युरोप, इजिप्त, अमेरिका, इंग्लंड सगळीकडे समाज व्यवस्था बर्बाद झाली. त्यांची घरं एकत्र नाहीत. पोरग 12 वर्षाचं झालं आश्रमात टाकतात आणि त्यांचा तपास करत नाही. त्यांच्या घरामध्ये पण आपल्याकडे आजोबा नातवंड सगळे एकत्र असतात. मला सांगा, जगात तुमच्यामध्ये तुमच्या आई वडील जास्त प्रेम करतात का तुमचे आजी आजोबा करतात? कोण करतात? आई आजोबा. आई वडील रागवतात, पण आजी आजोबा कधी रागवत नाही. ते नातवंडावर इतकं प्रेम करतात. बघा, त्यांच्या देशातल्या आजोबांना त्यांची नातवंड कोण, किती, कुठे माहित नसतं. पण आमच्या देशात नातवाच्या अंगावर ओरखडलं तर आजीचं काळी चिंत आणि नाती बाळीच्या पायाला ठेचाळलं आजोबाच्या छातीत होतं. इतकी सर्वोदय आमची भारतीय संस्कृती आहे. मला 4 नातवंड आहेत. 9वी पर्यंत नातवंड गेली. आता मोबाईल देत नाही. काय लागलं ना शाळेचं, आम्ही त्याच्या जवळ बसतो आणि मग उचलतो. कारण मोबाईलचा अतिरेक, मोबाईलचा फक्त चांगल्या कामासाठी वापरा. आता माझा वेळ झालेला आहे. मोबाईल, टीव्ही, डीजे, हेडफोन, लवजी हात बरेच प्रकार निघालाय. ती मुलगी जे गेली, तो मुलगा मी मोबाईलचं सांगत होतो, तुला मला 20 रुपये उरले. आता त्यानं मोठ्या त्या भिकाऱ्यानं 20 रुपये मागितल्यावर त्यानं मोठ्या कर्णाचा आव्हानला 20 रुपये खिशात उरले होते. नोट काढली, फटकवली, त्या भिकाऱ्याच्या त्या हातात दिली आणि त्या मुलीला म्हणला, थांब मी जरा बाहेर निघतो. त्याचा कावा वेगळाच होता. तो तिथून गेट जवळ गेला, हॉटेलच्या बाहेरच्या गेट जवळ गेला आणि फोन लावला. हॅलो, मुर्गी लाया हो, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना. आता त्याच वेळेला तो फोन मध्ये बोलत असताना जी मुलगी पेरण्या फाट्याची होती, त्याच गावचा पोलीस पाटील आणि कॉन्ट्रॅक्टर त्या गेट मधून आतमध्ये एंट्री करत होता. आणि त्यानं ते बोलणं ऐकलं त्या पाटलानं. मुर्गी लाया हो, अशी कंची मुलगी आहे, मुर्गी येलाय ती, तिचे 5 लाख मिळणार आहे. त्याच्या डोक्यात काय कळे ना, पण तो आपल्याच विचारात होता. आणि तो विचारात जवळ इकडे आला आणि जवळचा हॉटेलच्या बाहेर पायरी जवळ आला आणि त्यानं ती मुलगी पाहिली, गरीबाची मुलगी. त्या 5 स्टार हॉटेलमध्ये काय करते, त्या मुलीला विचारलं, अय बेबी, तू इकडे कशी आहेस म्हणल्यावर त्या मुलीनं त्या बाहेरच्या गेट वरल्या मुलाकडे हात केला आणि मुलाकडे हात गेल्या मग पाटलाच्या डोक्यामध्ये टूप राईट पेटला. मुलगी नाही, मुलगी आणली. आणि ही मुलगी अशा प्रकारे सत्य घटना आहे. मी 45 वर्ष पत्रकारिता करतो आणि वर्षाला 65,000 मुली आपल्या देशातल्या अशा प्रकारे ऑन रेकॉर्ड आणि बिगर रेकॉर्डच्या किती पळवल्या जातात माहित नाही. आणि मग त्या पाटलाच्या डोक्यात प्रकार पडला. त्या मुलीला म्हटला, तू इथं कशी? तिने सांगितलं. तिने त्या मुलाकडे हात केला आणि मग त्या पाटलाच्या डोक्यामध्ये करंट लागला. अरे मुलगी नाही, ही मुलगी चालवली. आणि मग त्या मुलीचा हात धरला. तर त्या मुलाकडे म्हटल्यावर पाटलानं मुलीचा हात धरून त्या मुलाकडे जात असताना मुलानं पाहिलं, त्यानं ओळखलं. आता आपलं काय बरी सोय नाही. ते मुलगा जे 90च्या स्पीडनं पळालं. 2011-12ची घटना आहे. आज 15-12 वर्ष झाली. त्या कॉलेजच्या बाहेरची मोबाईलची टपरी बंद आहे. मी त्या मुलीच्या बापाच्या मुलीला वाचली मुलगी. आणि प्रत्येक वेळेला मुलींनो नीट लक्षात ठेवा, लोभाला मी रामायण सांगतो एक तास. त्या रामायण मध्ये फक्त लक्ष्मण रेषा असते. ती लक्ष्मण रेषा ओलांडली तर जीवनाचं अख्खं महाभारत घडतं. आणि मग
आता मला वेळ कमी आहे, कारण मला 1.5 तास 2 तास पुरत नाही, पण मला तुमचा 1 तास झालेला आहे. मुलींना एवढं सांगतो, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका. तुमचे आई वडील तुम्हाला शिकवण्यासाठी घडवण्यासाठी पुस्तक खरकट काढतात. बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेज तुम्हाला शिकवण्यासाठी तुमचे आई वडील 20 वर्ष घालवतात. आणि मग तुम्हाला 20 वर्ष घालवून जर एखादी मुलगी अशा प्रलोभनाला बोलून आपल्या आई बापाच्या नावाला बदनाम करत असेल तर ती मुलगी नसलेली बरी. म्हणून मुलींनो, लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते, जी सीतानं ओलांडली दानधर्म करण्यासाठी, ती मुलींना ओलांडायची नसते. मी फक्त रामायण, माझी बऱ्याच 7-8 प्रकारची व्याख्यान आहे, रामायणावर एक, महाभारतावर एक, ते फक्त मुलींसाठी असतं. पण आता मला वेळ कमी आहे. मुलींना फक्त लक्ष्मण रेषा आयुष्यामध्ये ओलांडू नका. आणि मुलं फक्त शिकून सवरून तुम्ही मोठं होऊ शकता. तुम्ही द्रौपदी मुर्मू होऊ शकता, APJ अब्दुल कलाम प्रमाणे राष्ट्रपती होऊ शकता शिकल्यावर. परंतु शिकल्यावर तुम्ही कमीत कमी शिकून सवरून पती होऊ शकता, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी 2 प्रश्न विचारणार आहे, फक्त मला वेळ कमी आहे. 2 प्रश्न विचारणार आहे. आपल्या ज्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे महात्मा ज्योतिबा फुले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या विद्येने केले. ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय? पटकन उभा येतं, कारण वेळ संपलेला आहे. त्याला माहित असेल कोणाला, पटकन या आणि बक्षीस घेऊन जा. त्याच्या नावाने लाभलेला पुस्तक देणार आहे. काय नाव आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले. नाही माहिती? पण दुसरा प्रश्न विचारतो. एक मुलींसाठी होता, एक मुलांसाठी एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवराय जगावर कसे ज्यांनी आपल्याला शिकवलं, ते छत्रपती शिवराय त्यांच्या 2 मुलांची आणि सुनांची नावं काय? एक पटकन बघा, ह्याच्यात काय करता हा प्रश्न आहे. सांग पटकन आणि येवर. बरोबर आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि यशोमा साहेब. छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी. टाळ्या वाजवायच्यासाठी येवर. त्याला प्रश्नाचं उत्तर तू. विद्यालयाचे प्राचार्य तथा स्थानिक स्कूल कमिटीचे मार्गदर्शक सन्माननीय हिरवे साहेब यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यास आपण पुस्तक भेट द्यावं. अरे बापरे, टाळ्या वाजवा. आता वर ये आणि पाठपुरा घे आणि हे पुस्तक नाही मिळालं. संस्कारातून अध्यात्म या विषयावर अगोपण ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांनी या ठिकाणी व्याख्यान सादर केलं. त्याबद्दल विद्यालय त्यांचा शतशः ऋणी आहे. ब्रिटानिया कंपनीचे मॅनेजर त्यांच्याकडून सन्माननीय अक्षय कदम सर हे आज आपल्याला ब्रिटानिया कंपनीकडून बिस्किट भेट देणार आहेत. त्याचबरोबर आपल्या गावचे भूमिपुत्र गोरख शेलार हेही उपस्थित आहेत. आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य या विद्यालयाचे माजी प्राचार्य तथा स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सन्माननीय तात्यासाहेब हिरवे या ठिकाणी उपस्थित झाले. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की ब्रिटानिया कंपनीचे सगळे बोर झाले का? तर ते तुम्हाला देण्याचं काही कारण आहे? तुम्हाला काही माहित आहे का त्याबद्दल? किंवा ते बिस्किट तुम्ही दुकानात वगैरे कधी पाहिलेत का कुठं? फक्त आपल्या शाळेमध्येच ते भेटतात आपल्याला. मग ते का भेटतात कधी सरांना विचारलंय का? फक्त खाल्लेत? पूर्ण पॅकेट कोणी खाल्लाय का कधी? बर. तर ते बिस्किट मुलांसाठी आपण तयार केलेले आहेत. त्यामध्ये काय आहे माहिती आहे? आयर्न, ज्याला आपण लोह म्हणतो, ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते. समजतंय ना लोह म्हणजे काय? आणि त्याची शरीराला आपल्या आवश्यकता असते. आपण जो दररोजचा आहार घेतो जेवणामध्ये, तो कसा असला पाहिजे? संतुलित असला पाहिजे.
संतुलित आहार म्हणजे काय, कोणाला माहित आहे का तुम्हाला? ऐकायला येतंय ना माझं? मग माहित असेल तर हो म्हणून सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा. नाही तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी जी अन्नद्रव्य असतात, ज्याची परिपूर्णता ज्या आहारामधून होते, तो आहार म्हणजे संतुलित आहार. आपण जेवण करत असताना भात खातो, भाजी खातो, फळं खातो, आणखी काय काय खातो? काकडी खातो, टोमॅटो खातो, सगळ्या वस्तू खातो ना. तर त्याचं प्रमाण जेवणामध्ये किती असलं पाहिजे आपण त्याच्याकडे लक्ष देतो का? नाही. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीराची वजन, उंची असेल त्यामध्ये काय होत असतं, घट होते. कारण आपण जो आहार खातो त्याच्याकडे आपण तो शरीरासाठी उपयोगी आहे का नाही हे पण नाही पाहत, फक्त खायला भेटले म्हणून खात असतो. आपल्याला शरीरामध्ये प्रामुख्याने काय काय लागत असतं? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर विटॅमिन्स